शेतकरी मित्रांनो, या ऊस प्लॉटला मी लागवडीनंतर 3 खताचे संतुलित डोस दिलेले आहेत आणि शेवटचा संतुलित खताचा डोस ऊस फुगवण्यासाठी 20 दिवसापूर्वी दिलेला आहे. चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांना ऊसाला पाणी कमी पडले, पाऊस कमी झालेला आहे, त्याच्यामुळे ऊसाची पाहिजे तशी ग्रोथ झालेली नाही. ऊसाची उंची वाढण्यासाठी, ऊसाच्या फुटव्यांची उंची वाढण्यासाठी, ऊसाच्या पेऱ्यातील अंतर वाढण्यासाठी आणि पानांची ताकद चांगली टिकण्यासाठी आपल्याला अजून एक संतुलित खताचा डोस करून घ्यायचा आहे की जो संतुलित डोस आहे हा मी ह्या ऊसाला दिलेला आहे. तर शेवटचा संतुलित खताचा डोस तुम्ही अशा पद्धतीने करा. प्रति एकर मी त्याचं प्रमाण सांगतो. प्रति एकर DAP 1.5 पोते म्हणजे 75 किलो, 1 बॅग पोटॅश किंवा 10-26-26 75 ते 100 किलो असं NPK खत आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये 25 किलो मॅग्मा म्हणजेच ऑक्साईड फॉर्ममधलं मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे आपण जर व्हिडिओ बघितला तर पानं आपल्याला जाड, रुंद, हिरवे, मोठे, पसरट दिसतात. असे पसरट पानं झालेले हे पुढे 120-130 दिवसापर्यंत हे कार्यक्षम राहतात की ज्याच्यावरती ह्या कांड्यांची फुगवण चांगली होते. तर ही पानं ही मॅग्नेशियम सल्फेटमुळे आणि फेरस, झिंक, मॅग्नीज याच्यामुळे बनत असतात. म्हणून आपल्याला सूक्ष्म खतं मेटलाइन GR आपल्याला एक 10 ते 12 किलो घ्यायचं आहे. मेटलाइन GR हे बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत आहे की ज्यामुळे ऊसाच्या कांडीमध्ये गर निर्मितीसाठी, ब्रिक्स तयार करण्यासाठी आणि कॅल्शियमसोबत पिकाचा शेंडा वाढण्यासाठी ह्या बोरॉनचा फार महत्त्वाचा रोल आहे. तर याच्यामध्ये मेटलाइनमध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मोल्डम, बोरॉन हे 6 सूक्ष्म खतं येतात. हे आपल्याला 10 ते 12 किलो घ्यायचे आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, युरिया असेल 75 किलो घ्या किंवा अमोनियम सल्फेट 25 किलो आणि युरिया 50 किलो असा एक खताचा डोस असं एक नायट्रोजनयुक्त खत आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये फोलिक, ह्युमिक आणि ॲमिनो ॲसिड असं एकत्रित असलेलं हायकेलजी एक 12.5 किलो आपल्याला प्रति एकर घ्यायचं आहे. मागील 1.5 महिन्यामध्ये पाऊस नसल्याने पाहिजे तसा रूट झोन डेव्हलप झालेला नाहीत. मुळ्या विकसित न झाल्यामुळे जमिनीत टाकलेल्या खतांची उपलब्धता होत नाही. यामुळं आपल्याला हायकेलजी एक 12.5 किलो घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण संतुलित खताचा डोस शेवटचा ऊसाची उंची वाढवण्यासाठी, फुगवण्यासाठी जर केला तर आपल्या ऊसामध्ये उत्पादनामध्ये खूप चांगल्यापैकी वाढ होईल. आता ह्या ऊसाला मी आतापर्यंत म्हणजे ऊस सरीमध्ये लागवड करण्यापासून तर आतापर्यंत 4 खताचे डोस केलेले आहेत. म्हणजे उगवणीनंतर 3 डोस केलेले आहेत. आता शेवटचा डोस मी जे आत्ता सांगितलेला आहे ह्या ऊसाला हा 20-22 दिवसापूर्वी हा खताचा डोस झालेला आहे. आपण जर बघितलं तर सगळ्या ऊसाच्या कांड्यांची जाडी चांगली आहे, उंची चांगली वाढलेली आहे, पेऱ्यात अंतरही चांगलं पडत आहे. एकसारखा ऊस हा डेव्हलप झालेला आहे. तर पुन्हा एकदा मी सर्वांना एक विनंती करतो, आवाहन करतो, शेवटचा एक खताचा डोस प्रति एकरीप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो. DAP असेल तर 75 किलो घ्या, 50 किलो पोटॅश घ्या सोबत, किंवा 10-26-26 50 ते 75 किलो घ्या किंवा 100 किलो घ्या. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो घ्या, हायकेलजी 12.5 किलो घ्या, मेटलाइन GR 12.5 ते 15 किलोपर्यंत घ्या, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो घ्या, युरिया 50 किलो, अमोनियम सल्फेट 25 किलो घ्या. जर अमोनियम सल्फेट मिळालं नाही तर 75 किलो युरिया घ्या, 12.5 किलो मेटलाइन GR, फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मोलिब्डेनम, बोरॉन ही 6 सूक्ष्म खतं असलेले एकत्र मेटलाइन GR हे 12.5 किलो घ्या. असं मिक्स करून आपल्याला ऊसाला खताचा डोस हा 2 ओळीच्या मधल्या सरीच्या पोटाला द्यायचा आहे. तर धन्यवाद. आपल्यालाही पण ऊसाचा डोस करायचा असेल तर मी माझा नंबर खाली देतो, मला कॉन्टॅक्ट करा.